नमस्कार. नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये मी नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्षा सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली. आजच्या कार्यक्रमाचा आपला 8वा दिवस आहे. 8 मार्च रोजी आज आपल्याला भेटायला अशीच एक कर्तृत्ववान महिला आलेली आहे, जिने बऱ्याच महिलांना 2 व्हीलर आणि 4 व्हीलर शिकवून स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. अशाच एक कर्तृत्ववान महिला ज्यांचं नाव आहे शैलजा सुरेश शिंदे. चला तर आपण त्यांना भेटूया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. प्लीज आपण आपली ओळख करून द्या. माझी ओळख शैलजा सुरेशराव शिंदे. काय करता तुम्ही ते? हां, मी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर प्रशिक्षिका आहे. अच्छा, तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर प्रशिक्षिका आहात. तर या प्रशिक्षणाला सुरुवात करून किती वर्ष झाली मॅडम? 2000 सालपासून चालू केले. अच्छा, 23 वर्ष तर झाले. म्हणजे 23 पूर्ण झाले आता. अच्छा अच्छा अच्छा, 23 वर्ष झाली. तर तुम्ही हे शिकवण्याचं प्रशिक्षणच निवडावं असं तुम्हाला का वाटलं? बरेच दिवसापासून काहीतरी करायचं असं माझी इच्छा होती. अच्छा, आणि काहीतरी वेगळं करायचं. ओके. सारखं डोक्यात असं व्हायचं की काहीतरी करावं आपण. हम्म. मग मला गाडी छान येत होती. अच्छा, आवड पण होती गाडी शिकवायला, ओके. हे चालवायची. ओके, मग डोक्यात आले की एकदा की आपण गाडीचंच सुरू करावं. बरोबर. मग मी गाडीचं चालू केलं. अच्छा, आणि तुमची आर्थिक परिस्थिती वगैरे हां. यासाठी पण? नाही, माझी परिस्थिती खूप बेताचीच होती. अच्छा, त्यामुळे पण हा सुचलेला. म्हणजे मला आर्थिक काही. परिस्थितीला थोडासा पाठिंबा द्यायचं पण झालं आणि आपल्याला जो छंद आहे तो इतर महिलांच्यामध्ये उतरावत, ते गुण उतरावेत आणि त्यांनाही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहतात, बरोबर. यासाठी तुम्ही यासाठी या मी- प्रशिक्षणाची सुरुवात केलं तर? तेच की मला गाडी येते, बरोबर. सर्वांना यावं. अच्छा. सगळेजण गाडी चालवावी. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला असं दुसऱ्यांच्यावरती डिपेंड कोणीही राहू नाही. नये. हां. बरोबर आहे. त्यांनी पण स्वतंत्र गाडी चालवावी बरोबर. ही इच्छा होती. म्हणजे सर्वत्र स्वतंत्र महिला अभियान राबवलं जातं. राबवलं. हां, म्हणजे सगळ्यांना स्वतःची बाईक असावी, स्वतःचं 4 व्हीलर असावं, त्यांनी चालवावं, या हां, उद्देशाने त्याला- तुम्ही? त्या प्रत्येकाला गाडी यावी असं बरं. वाटायचं मला. अरे वा, किती छान विचार आहेत मॅडम तुमचे. आजपर्यंत तुम्ही किती महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहात? तरी 10,000 एक तरी मेंबर मी प्रशिक्षण दिलेले आहेत महिलांना. अच्छा, 10,000 प्लस महिलांना दिलेलं हां, आहे. दिलेलं. आणि आम्ही असं ऐकले की गोरगरीब महिलांना तुम्ही हां. फ्रीमध्ये वगैरे गोरगरीब शिकवता. महिलांना पण परिस्थिती नाही त्यांना पण मी मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. अच्छा, आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण दिलं? मी इथं सांगलीत, परत जयसिंगपूरला अपडाऊन मी करून 3,000 लेडीज शिकवले. अच्छा कारण तिथं कोण शिकवायला नव्हतं ना प्रशिक्षण घ्यायला. अच्छा तर मी रोज डेली एक 15 वर्ष तरी जायची ओके. तिथं जयसिंगपूरला. अच्छा अच्छा अच्छा. आणि अपडाऊन करून मी 3,000 केले. त्या शाहू जयंती दिवशी त्यांनी माझा सत्कार पण केला अच्छा, तिथं. ओके. म्हणजे जयसिंगपूरमध्ये 2 आणि- व्हीलर 4 व्हीलर प्रशिक्षण नव्हतं कोणी कोणी द्यायला. बरोबर. त्यामुळे मी तिथंच, माझं माहेर पण जयसिंगपूर आहे. अच्छा, अरे वा, मग माहेरमध्ये माझे सगळे मेंबर पळतात. मला खूप बरं वाटते. बरोबर आहे. मी प्रशिक्षण दिले. अच्छा, म्हणजे सासरच्या भागातही प्रगती करून दिलेली आहे त्यांनी छान, आणि माहेरच्या विभागाकडे सुद्धा त्यांनी वळून तिकडच्याही महिलांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्यांनाही प्रशिक्षण देऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करायला केलं, मदत हां, केली केली. तुम्ही. तर खूप छान तुमची संकल्पना आहे. असं म्हणतात की एखाद्या यशस्वी कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे, एखाद्या पाठीमागे एक कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. तर आज तुम्ही या यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आहात. तर या यशाच्या पाठीमागे कोणाचा पाठिंबा आहे आणि हात आहे तुमच्या? प्रथम माझ्या मिस्टरांचा आहे. अच्छा, आज त्यांचा वाढदिवस पण आहे. अरे वा वा, तुमच्या मिस्टरांना, सुरेश शिंदे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि माझी 2 मुलं, सासर माहेर, अच्छा, माझ्या मैत्रिणी आणि जे शिकून गेलेत मेंबर, त्यांनी पण मला सपोर्ट केला. अच्छा, कारण त्या शिकायच्या आणि 1-2 मेंबर तर पाठवायचेच. अगदी बरोबर. तुमच्याकडे प्रथम शिकलेल्या विद्यार्थिनी कोण हां. आहेत? प्रथम सुमंताई खाडे. अरे वा वा वा, खाडे म्हणजे- वहिनी. अच्छा. त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. आणि माझ्या सुखदुःखात झाल्या. अच्छा, मग त्या मी मैत्रिणीच बनलो. म्हणजे
22-23 वर्ष एक विद्यार्थिनीच्या रूपात येऊन नंतर तुम्ही मैत्रिणी बनला. मला खूप मदत केली, परत सपोर्ट केला त्यांनी. अच्छा. त्या शिकल्यानंतर असं की फोन करून सांगायचे की मी पण शिकले, तुम्ही पण शिका. बरोबर. त्या मॅडम खूप छान शिकवतात. अच्छा. असं माझं जरा त्यांनी ॲडव्हर्टाईज केली. अरे वा. त्यामुळे हा ती या यशाची कार्य म्हणजे तुमच्या कार्याला थोडी गती गती जास्त जास्त मिळाली. मिळाली. कारण एखादी जर स्त्री शिकून गेली आणि एखादीच्या मुखातून 10 जणांपर्यंत तर नक्कीच पोहोचतं. मग एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला असं एक प्रामाणिकपणे जर पाठिंबा दिला तर ती स्त्री यशस्वी शिखरावरती नक्कीच पोहोचते. यांनी सांगितलेल्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतच. त्यामुळे प्रत्येकाने समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला एका स्त्रीने मदत करत राहावी आणि हे गुण सर्वांनी अंगी बाळगावेत अशी माझ्याकडून सर्वांना रिक्वेस्ट आहे. दादांनी मला सायकल आणि गाडी शिकवली लहानपणी. अच्छा. मग तुमच्या त्याचा आज भावांनी? मोठ्या भावानं. अच्छा. कारण त्याचा उपयोग मला आज खूप झाला. बरोबर. मला माझ्या आई वडिलांना पण धन्यवाद द्यायचे. अच्छा. कारण वडील स्वातंत्र्य सैनिक होते माझे. अरे वा. त्यांच्याकडूनच प्रेरणा आणि धाडस मिळालं. अच्छा. आणि आईकडून संस्कार. बरोबर. मला त्यांना वंदन करायचं. खरंच धन्य ते माता पिता. कारण आपण सर्वजण घडत जातो त्या आईवडिलांच्या शिक्षण आणि त्यांच्या संस्कारानुसार. यांच्यावरती एक स्वातंत्र्य सैनिकांचे संस्कार आहेत आणि आईचा पाठिंबा आणि प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही आज एवढे कर्तृत्ववान आहात आणि यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही त्यांच्या पोहोचलेला आशीर्वाद मला आहात. लाभले. बरोबर. त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहेत आणि तुम्ही असंच यश मिळवत राहणार आहे. याचबरोबर तुमच्या आवडीनिवडीसुद्धा ऐकायला आम्हाला आवडेल. मला स्विमिंग करायला आवडतं. अच्छा. गाणी म्हणता येते, गाणी आवडतात, फिरायला आवडतं. अच्छा. वडील स्वातंत्र्य सैनिक होते. पास मिळायचे वर्षाला. ओके. वर्षाला. तर मी दक्षिण भारत उत्तर भारत सगळं वडिलांच्या बरोबर फिरले. हो का. अरे वा. म्हणजे मला फिरायला एन्जॉय खूप करायला आवडतं. सुद्धा खूप आवडतं. गाणी म्हणायला पण खूप आवडतं. अरे वा. एक ओळ म्हणणार आहे मी. अरे वा वा. आम्हालाही ऐकायला नक्की आवडेल. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नए पे रास्ते पे हमसे भूल कर भी कभी भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. अरे वा. आणखीन एक तुमचा आवाजही खूप छान आहे. पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि तुम्हाला शुभेच्छा. माझ्या 2 मुलांचे, हं. माझा शुभम आणि माझी मुलगी, ते मुलगा इंजिनियर आहे. हं. त्यांचा पण खूप खूप सपोर्ट मिळाला आहे मला. अच्छा. तर तुमचा फ्युचर प्लॅन अजून काही असतील ना नक्की? भरपूर. मला अजून महिलांना खूप शिकवायचं आहे. त्यांना स्वतंत्र पायावर उभं करायचं आहे. अच्छा. परत मला समाजकार्याची पण थोडी आवड आहे. अच्छा. ते पण मला म्हणजे काम मिळवून देणे हां, हां. सगळ्यांना. ओके. परत त्यांना गोरगरिबांना मदत करणे अच्छा. हा एक माझा छंद आहे. हं, हं. परत त्या महिलांसाठी आणखी काय म्हणजे करता येईल मला हां. ते करायचं आहे. अच्छा. चालेल. तुमची सगळी स्वप्न साकार होतील आणि तुम्ही यशाचं शिखर असंच गाठणार आहे. एखाद्या दिवशी उंच शिखरावरती तुमची ओळख निर्माण होणार आहे. हे मेंबर माझ्याकडे शिकून गेलेत, त्यांना मला धन्यवाद द्यायचा आहे. अच्छा. खूप खूप धन्यवाद. घाडेवहिनींना पण खूप खूप धन्यवाद. आणि जे मला आतापर्यंत मदत केलीत त्यांना पण खूप खूप धन्यवाद. ओके. आणि मुख्य म्हणजे आवटी मॅडमचं धन्यवाद द्यायचं आहे मॅडमला तुम्हाला. का हो? कशा? कारण ही ह्या स्टेज मिळवून दिलं, मुलाखतीला मला बोलवलात. नाही तसं काय नाही. एखादी कर्तृत्ववान महिला आहे आणि तिचं कर्तृत्व जर सर्वत्र ओळख तिची निर्माण करून द्यायची असेल तर एखादा प्लॅटफॉर्म त्यांना दिलाच पाहिजे. आणि मी तर अँकर आहे, सो तेच काम करते आणि अशा तुमच्यासारख्या महिलांनाच मी तिथे प्लॅटफॉर्म देणार ना. तुमचं कार्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा मनापासून आभार. चला तर मग आजचा दिवस इथेच आपली मुलाखत थांबवते आहे मी आणि उद्या अशाच एका नवीन कर्तृत्ववान महिलेला घेऊन मी आपल्यासमोर येते आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेते. सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली. धन्यवाद.